वैराळ परिवाराची लेख शेलार परिवारामध्ये जिला दिलं आणि आयुष्यामध्ये अनेक चढ उतार या सगळ्या जीवनाच्या सर्वरंगी असं हे जीवन आजारपणाच्या शेवटच्या काळामध्ये या परिवाराने तिच्या मुलाने तिची सेवा केली आणि शेवटी तिला जावं लागलं. आज तिच्या या पिंडदान विधीनिमित्त उपस्थित सर्व सज्जन हो, आजच्या प्रवचनासाठी निवडलेला विषय माणसाने चांगलं काम केलं तर मृत्यूनंतरही त्याचं नाव निघतं. आणि माणसाने वाईट काम केलं तरी त्याचं नाव निघतं, परंतु प्रत्येक नाव घेण्यामध्ये फरक असतो. एखादा माणूस मृत्यूनंतर जर त्याची जीवन कहाणी जर आपण केली, जीवन कहाणी जर ऐकली, तर लोकांमध्ये त्याबद्दल आदराची भावना निर्माण होणं हे त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. आणि म्हणून चांगलं काम करण्याच्या दृष्टीने आपल्याला संत परंपरा दिलेली आहे. चांगली कामं आयुष्यात करावीत, वाईट काम करू नये. कोणाचं चांगलं नाही करता आलं तर वाईट कोणाचं करू नये, वाईट कोणाचं चितू नये. आणि म्हणून ही बुद्धी आपल्याला निर्माण व्हावी. चांगलं वागायला बुद्धी चांगली लागते, चांगली बुद्धी लागायला चांगला विचार जमावा लागतो. चांगला विचार जमवण्यासाठी संत आपल्याला अभ्यास करावा लागतो, संतांची कास धरावी लागते. आणि म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, क्षणोक्षणी ह्याचा करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोनी राहो. आमच्या खातगावचा हा वैराळ परिवार आणि त्या परिवाराच्या आश्रयाला असणारा जी शेलार, त्यांच्या कन्येचा हा संसार. खर तर मातंग समाज हा एक मोठा तपस्वी समाज होता. कला, अध्यात्म, वेद या सगळ्यांचं शास्त्र ज्याला कळत होतं तो मातंग समाज होता. मातंग समाजाचा इतिहास फार मोठा आणि गौरवशाली आहे. आपल्या कोणाला काही माहित नसतं, आपण फक्त अडाणी असतो आणि बस थोडंफार काहीतरी कोणाकोणतरी ऐकून परमार्थ समजून घेतो. आयाबायांना कदाचित माहित नाही, ज्या भगवान कृष्णाने अवतार घेतला, बलरामाने ज्याच्या बरोबर आपला अभ्यास केला, अर्जुनाने शिक्षण घेतलं, युधिष्ठिराने विद्या प्राप्त केली, हे सगळं जे शिक्षण कृष्णाने, बलरामाने, अर्जुनाने, युधिष्ठिराने, दुर्योधनाने ज्या आश्रमात घेतलं,
तो आश्रम सांदीपनी ऋषीचा आश्रम आहे आणि सांदीपनी ऋषी हे मातंग समाजाचे आहे. ते बघा, आता तुम्हाला कदाचित आपल्या समाजाचा गौरव माहित नाही. सांदीपनी ऋषी हे मातंग समाजाचे होते आणि ते रानात राहायचे. त्यांना पैशाची आशा नसायची, मोठेपणाचाही त्यांना कधी गौरव नसायचा आणि वेद पाठ होते त्यांचे. वेदाचा अभ्यास पूर्ण करून जगाची विद्या प्राप्त केल्यानंतर त्या सांदीपन ऋषींनी आश्रम टाकला आणि ज्या आश्रमामध्ये तुम्हाला सांगितले असे देवदेवता शिकले. म्हणजे देव कोणाच्या घरी शिकायला होते तर मांगाच्या घरी शिकायला होता. आता बघा, ही जर तुम्हाला कहाणी ऐकली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात किती मोठा मान ठेवला पाहिजे आपल्या जातीचा, किती मोठा मान, आपल्या जातीचा गौरव तुमच्याकडून घडला पाहिजे, किती मोठी तुम्हाला ताकद मिळाली पाहिजे. जर एका देवाला शिकायला मातंग समाजाच्या घरात जावं लागलं, याचा अर्थ मातंग समाज किती हुशार, बुद्धिमान, तपस्वी, त्यागी, कला, क्रीडा यामध्ये मोठा आहे. भगवान शंकराचे 10 अवतार जगामध्ये झाले, माहित नाही तुम्हाला? तुम्ही आजपर्यंत पहिल्यांदाच ऐकलं असेल. मग तुमचे आयुष्य भगवंत भीती असेल, मग पंढरीच्या वाऱ्या केल्या असतील, भजन ऐकले असतील, कीर्तन, प्रवचन बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऐकायला भेटले असतील. पण आपल्या जातीची गौरवशाली परंपरा तुम्हाला माहित नाही. भगवान शंकराने अवतार घेतला, शंकर पार्वतीचे अवतार झाले, 10 अवतार झाले. त्याच्यातला 9वा अवतार मातंग आणि मातंगीच्या रूपाने आला. मातंगी देवी जगाचं कल्याण करणारी देवी. अनेक ठिकाणी तिची देवळं आहेत, मातंग समाजाची. त्या देवीचे देवळं तुम्हाला भारतात बऱ्याच ठिकाणी दिसतील. तुम्हाला गावगाव बऱ्याच गावामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला मांगोबाचं देऊळ दिसेल, मांगोबाची जत्रा दिसेल. हा मांगोबा, हे मातंग, ही मातंगी, हे शंकराचे अवतार होते की ज्याची परंपरा आमच्या जातीला जोडलेली आहे. ज्या नावाने आमची जात निर्माण झाली ते ऋषी, मतंग ऋषी नावाचे ऋषी या भूतलावर होऊन गेले. ज्या ऋषींनी तपश्चर्या करून या जगामध्ये विद्वान म्हणून नवलौकिक कमवला, अनेक धर्माचा अभ्यास करून या मतंग ऋषीने या जगावर विद्या प्राप्त केली. अशा मतंग ऋषींच्या अनुयायांना मातंग समाज नाव पडलं. थोडा बारीक विचार करा, मातंग समाज हा काही छोटा समाज नाही. पुण्यामध्ये स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये जेव्हा या देशामध्ये पारतंत्र्यात असणाऱ्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा उभा केला, तेव्हा पुण्याजवळील पेठ गावामध्ये एक वस्ताद जन्माला आला, ज्याचं नाव आहे लहुजी साळवे. मातंग समाजात जन्माला आलेला रांगडा वीर, तालीम त्याची मोठी, आणि त्या तालमीत लोकमान्य टिळक, आगरकर, जेवढे जेवढे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले यांचे शिक्षण लहुजी वस्ताद यांच्या हाताखाली झालं. या वस्तादाने त्यांना धडे दिले, यांनी त्यांना तालीम शिकवली. त्या लहुजी वस्तादाकडे पुण्यातले सगळे लोक तालीम शिकायला जायचे. स्वातंत्र्य सैनिकांना ताकद देण्याचं काम, शिक्षण देण्याचं काम, आत्मविश्वास देण्याचं काम ज्यांनी केलं तो लहुजी साळवे वस्ताद आमच्या मांग समाजाचा होता. प्रतिष्ठा या लोकांनी आमच्या समाजाला दिली.
आहे हे सगळं विसरून माणसं चुकीच्या मार्गाने जगायला लागली, चुकीच्या लोक संदर्भात आली, चुकीचे विषय हाताळायला लागले आणि समाजामध्ये सन्मान पावणारी ही जात पुढे पुढे क्षुद्र नावाला पात्र झाली. इतिहास काय सांगतो की आमच्या समाजासारख्या कलाकारांचा खान असणारा समाज दुसरा कोणता नाहीये. वायन, वादन, गायन, वादन हे आमच्या समाजाला दिलेली, भगवंताने दिलेली देणगी आहे. या जगामध्ये अनेक गायक गायिका आहेत, पण आमच्या समाजाच्या गायक आणि गायिका ह्या जन्मजात आहेत. वादन कलेमध्ये आमचा समाज पुढे आहे. का नाही मग आमच्या समाजाचे प्रत्येकाचे एक बँड असावा, प्रत्येकाचं एक एक वादन पथक असावं, प्रत्येकाचं एक एक गायन पथक असावं. आज लोक लग्न समारंभाला, कार्यक्रमाला वादन आणि त्या वादनाच्या माध्यमातून लाखाने सुपाऱ्या देतात. का नाही आमच्या लोकांमध्ये ही कला आमच्या कुटुंबाच्या उद्धारासाठी वापरली जात. काही लोकांचे याच्यातही काम आहेत, पण ते दिवसा काम करून संध्याकाळी ते आलेला पैसा कुठं जातो हे सगळ्या गावाला माहिती आहे. का नाही आमच्या माड्या होत, का नाही आमचे महाल होत? तर आमच्याकडे कला आहे, आमच्याकडे सामर्थ्य आहे, आमच्याकडे ताकद आहे, का नाही आमच्याकडे वैभव घरामध्ये येत? का नाही आमच्या घरामध्ये सुख शांती नांदत? का नाही आमच्या घरामध्ये देवदेवता नांदत? याच्यासाठी आजचा अभंग तुकाराम महाराजांचा घेतला. या मातंग समाजाला तू किती मोठा आहेस, तू किती महान आहेस, तू किती ताकदवान आहेस, तू किती कलाकार आहेस. फक्त एक गोष्टीत बदल केला तर तुझ्यासारखा सुखी जगात कोणी नाही. आणि ती गोष्ट जर बदलली नाही तर तुझ्यासारखा दुर्दैवी जगात कोणी नाही. हे समजून सांगण्यासाठी तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात, क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ते माणसं तर मरणारच ना. कोण अमर झाला? काय लय बागायदार होता बाबा, खातगावचा एखादा 100 बिघाचा मालक आहे म्हणून ते 200 वर्ष जगला का? नाही. लय त्याची 4 तळाची माडी आहे म्हणून तो 200 वर्ष जगला का? लय बँकेत पैसे होते म्हणून त्याला डॉक्टरनी वाचवलं का? नाही. पैसाही वाचू शकत नाही, संपत्ती वाचू शकत नाही. लय पैलवाने ताकद पुरणार आहे का? नाही. खकाना होणार एक दिवस, माती होणार एक दिवस, राखच होणार एक दिवस. आणि म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू. अरे जे कोणी ऐकत असतील, इथं ऐकत असतील, घरी ऐकत असतील, गावातून ऐकत असतील, कानावर ज्यांच्या पडत असतील, त्यांना या व्यासपीठावरून एक संधी आहे ऐकण्याची. आणि तो भगवंताचा संदेश तुकाराम महाराजांच्या अभंगातून सांगण्याची संधी आम्हाला मिळाली. विचार करा जरा आपल्या आयुष्याचा. कसं करा? क्षणाक्षणाला करा. 2 घंटे चांगले वागायचं, 2 घंटे चुकीचं वागायचं, असं चिंतन कोणत्या धर्मात दिले नाही. 2 तास चांगलं वागा आणि 2 तासांनी कसंही वागा. भगवंताच्या दारामध्ये जेव्हा आपण दर्शनासाठी जातो तेव्हा देवावर उपकार करत नाही आपण. देवाचं भलं करायसाठी देवाच्या दारात जात नाही आपण, आपलं भलं व्हावं म्हणून जातो.
पवित्र असणाऱ्या देवाचं नाव पवित्र असणाऱ्या देवळामध्ये जाऊन घेतो आणि आपण पवित्र होण्याचा प्रयत्न करतो. मंगल नाम तुम्हारा प्रभो जो गावे मंगल होत सदा. अमंगल हारी कृपा तुम्हारी जो चाहत दिल को धोत सदा. तुम आद अनाद सुंदर हो और रूप तुम्हारा निरामय है. टुकड्या कहे जो भजता तुमको नित पावत सुंदर निरामय है. देवाचं नाव का घ्यायचं? देवाच्या देवळात का जायचं? देवाची पूजा का करायची? देवाच्या नावाने उपवास का करायचा? देवाचं भजन का करायचं? देवाचं गायन का करायचं? तर देव पवित्र आहे आणि आम्हालाही पवित्र व्हायचंय. ज्याचा संग धरला तसा आपण बनतो. आपण जिथं राहतो त्याच्या आपल्या शेजारी पाजारी 2 पेताड असले तर आपाप आपले पोरं प्यायला लागले. त्याला काय तुम्हाला काय त्याला म्हणावं लागेल का आमच्या पोराला घेऊन जावं? पुढचं दार बंद केलं तर खिडकीतून उड्या आणते, पण त्यांच्या संग जातेनच का नाही? जसा संग तसा रंग तसा ढंग. जर तुम्ही देवळात गेला आणि देवाच्या सानिध्यात गेला तर देवाच्या कृपेने, देवाच्या आशीर्वादाने आणि देवाच्या पवित्र नामस्मरणाने तुम्ही पवित्र व्हाल. वाईट गोष्टीपासून दूर जाल, पापापासून दूर जाल, पुण्याचा मार्ग धराल, सत्याचा मार्ग धराल, व्यसनमुक्त जीवन जगाल. व्यसनी माणसाला किती मिळालं तरी पुरत नाही. लाख रुपये त्याला आले, तुम्हाला वाटतं काय त्याच्या व्यसनामुळे तो लाखाचे 2 लाख करीन? लाखाचे 12,000 व्हायला का किती वेळ लागणार आहे? घंट्यात लाखाचे 12,000 करीन तो. मग तरी म्हणले अर्थ गंगावला गेलतो ना पैसे काढायला गेलतो, म्हणला लाख रुपये काढले पण इथे येऊ सर 12,000 उरले. का बरं? काही चुकीच्या मार्गाने जीवन जगण्याचा अर्थ ज्याला समजला नाही त्याच्या जीवनात लाखाचे 12,000 होणार आहे. मग थोडासा बारीक विचार करा. ज्या परंपरेमध्ये आपण जन्माला आलो, ज्या मतंग ऋषीच्या आश्रयाने आमचा जात जन्माला आली, ज्या सांदीपनी ऋषीचं नाव आमच्या धर्मामध्ये आदराने घेतलं जातं, ते सांदीपनी ऋषी मांग समाजाचे होते. ज्या लहुजी वस्तादांनी आम्हाला स्वातंत्र्याचे धडे शिकवले, आमच्या स्वातंत्र्यवीराला सावरकरांसारख्या, आगरकरांसारख्या, टिळकांसारख्या वस्तादांना, ज्याचा वस्ताद म्हणून होण्याची संधी मिळाली, अशा लहुजी वस्ताद साळवे यांचे आम्ही वंशज आहोत. ज्या अण्णाभाऊ साठेंनी आमच्या महाराष्ट्र भूमीमध्ये आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या गायनाच्या माध्यमातून समाज जागृती केली, त्या शाहीर अण्णाभाऊ साठेचे आम्ही वंशज आहोत. पण जरा त्यांच्या नावाला बट्टा लागणार नाही. त्यांचं नाव आदराने घेण्यासाठी लोक आमच्याकडे पाहतील की काय खरंच भाऊ, हे खरंच लवजी वस्ताद असाच माणूस दिसतोय, अरे काय भारी वागतोय, किती चांगला वागतोय, किती कष्ट करतोय, किती सुखाने संसार करतोय, किती आईबाईला जीव लावतोय. घरी गेलो आपल्या आईबाईला आठवतात आणि इकडे तर सांगतो तुझ्या का आमच्या घरात दुसराच कार्यक्रम चालतोय. प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळली तर हे जग सुंदर आहे, हा संसार सुखाचा आहे. पण कधी जबाबदारी सांभाळली तर नाही सांभाळली तर बाई तरुणपणात या संसारात रममान होण्याऐवजी वैराग्य पूर्ण होते. काही खरं नाही आपल्या जीवनात. हाच दिवस आपल्याला पाहायचा होता तर कशाला देवाने मला जगवला, अशा प्रकारचा मार्ग ज्याच्या जीवनामध्ये दिवस आला त्याचा दुर्भाग्यपूर्ण दिवस घालवायचा असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हा भवसागर तरुण जायचा आपल्याला. भवसागर म्हणजे काय? 1000 लोक, लाख लोक, हे नातेवाईक, हे नातं गोतावळा, हे पाहुणे रावळे गावकरी, हे सगळे लोक जे आज इथं आलेत ना, हळहळ व्यक्त करणारे असतात. खरंच बाई चांगली होती, कष्टाळू होती, आजारी होती, पण शेवटपर्यंत तिने स्वाभिमानी जगली. आपल्या पोराबाळाला जर अंकेल लावलं, आपल्या कुटुंबाला सुख दिलं.
नाही ते एखादा नालायक मेला, लोक मत जमते, पण मनातल्या मनात चार शिवाय देते, बरं झाली ब्याज गेली, तकलीफ होती, गावाला यायची, घराला तकलीफ होती. अशा प्रकारे तुमच्या मेल्यावर जर तुमच्याबद्दल लोक मोठं मोठे असले तर त्या जगण्याला अर्थ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा भवसागर तरुण जाण्यासाठी विचार करा. मग काय विचार करा? चांगलं वागण्याचा विचार करा, चांगलं बोलण्याचा विचार करा, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा, प्रेम करा, एकमेकाला मदत करा. नाही मदत केली, नाही प्रेम केलं तर कोणाला तकलीफ देऊ नका, कोणाला घोडेदरी लावू नका. बस या 2-4 गोष्टी जर तुमच्या हातून घडल्या, हॅलो हॅलो, 2-4 गोष्टी जरी तुमच्या हातून घडल्या तरी गरिबीत तुम्हाला लोक नाव घेतील. जर नाही घडल्या तर लोक गरिबीत तुम्हाला घोडे लावतील. हॅलो बोल. हा बघ ना, बघून घे. परोपकार करायला, प्रेम करायला, दुसऱ्याला मदत करायला पैसेच पाहिजे आपल्याजवळ असं काही नाही. काहींजवळ काहीच नाही तरी परोपकारी आहेत आयुष्यभर, परोपकारी. साईबाबा सारखा फकीर माणूस, त्याच्याकडे काय होतं? एक जोडी असायची, हिंडायचा गावात आपलं जाऊन भिक्षा मागायचा, भीक मागून खायचा. पण साईबाबा संत का झाला? लय लाख रुपयांनी वाटले लोकांना पैसे म्हणून झाला, लय लोकांना सोने नाणे दिले म्हणून झाला, लय लोकांना त्यांनी आर्थिक मदत केली, इस्टेटिके दिल्या, जमिनी दिल्या म्हणून झाला. साईबाबाकडे धुनी होती, त्या धुनीमध्ये राख पडायची, त्या राखीतून प्रत्येकाला आपला अंगारा लावायचा, आपला झाला. लोक म्हणायचे, अरे काय माणूस चांगला आहे, त्याच्या अंगाऱ्याचा गुण आला. त्या अंगाऱ्याची किंमत किती आहे? फुकट आहे. राखीला काय किंमत? ही राख जर घेऊन दिली तर 100 गावाला पुरण एवढी राख तिथं आता पडणार आहे. अर्थ काय? परोपकार करायला पैसा लागत नाही, संपत्ती लागत नाही, सत्ता लागत नाही. लागतं काय? भावना लागते, भावना. मनामध्ये भावना महत्वाची असते. म्हणून तर महाराज म्हणतात, म्हणी नाही भाव म्हणे देवा मले पाव, अशानं देव काही पावायचा नाही हो, देव काही बाजारचा भाजीपाला नाही हो. अरे दगडाचं देव त्याला वडाराचं भेव, लाकडाचं देव त्याला जाळाचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. अशानं देव काही पावायचा नाही हो, देव काही बाजारचा भाजीपाला नाही हो. भाव तिथं देव, ही तर संतांची वाणी, आचारा वाचून पाहिला का कोणी. चांगलं वागलं ना तर भिकारी सुद्धा देव असतो. एखादा भिकारी चांगला वागत असन, तुमच्या घरात येत असन, तुमच्याकडे भीक मागायला आला आणि तुम्ही त्याला म्हणले, भाऊ एवढं ठोंब उपटे 2-4, आणि त्याने जर 2-4 ठोंब पडले आणि तुम्ही मला जर भीक मागायला आला, तुम्ही तुमच्या घराची शिळी भाकर म्हणा, एखादं कालवण म्हणा, एखाद्या पिठाचा गोंधळ म्हणा त्याला दिली, त्या माणसाबद्दल तुम्हाला काय वाटन? आदर वाटन. तरी तुम्हाला आशीर्वाद दिला, तुमचं कल्याण होईल, तुमचं बरं होईल, काय वाटेल तुम्हाला? प्रसन्न वाटेल. वा वा वा, असा माणूस भिकारी जरी होता तरी मला आशीर्वाद देऊन गेला. आशीर्वादाला काय पैसा लागतो का? वा आशीर्वाद, तुझं कल्याण होईल. याला काय किती पैसे लागले? बँकेचं पुस्तक दाखवावं लागलं तुम्हाला, माझ्या खात्यात 1000 रुपये आहेत, मग तुम्हाला आशीर्वाद द्यायची माझी लायकी. आशीर्वाद तर कुणी कोणाला देऊ शकतं, कोणाचं भलं कुणी चिंतू शकतं, कोणाचं चांगलं कुणी करू शकतं. चांगलं करायला तुमच्यापाशी काही नसलं तरी करता येतं. काहीच नाही तुमच्याकडे, तुम्ही गळालेले आहेत, तुम्हीच उपाशी आहेत, तुम्हालाच प्यायला पाणी नाही, तुम्हालाच राहायला घर नाही, तुमच्या खिशात रुपये नाही, दमडी नाही, म्हणून तुम्ही चांगलं करू शकत नाही असं नाहीये. अहो, तुमच्या चांगल्या वागण्यासाठी तुमच्या पोटात अन्नच पाहिजे असं नाहीये. तुमची तहान भागलीच पाहिजे असं नाहीये.
तुम्हाला लय तहान लागलेली आहे, व्याकुळ आहे तहानेने, भूक लागलेली आहे, पोट कावळे कोकतायत पोटामध्ये, व्याकुळ झालाय भुकेने, रुपये नाही खिशात, घरात दाना नाही. पण तुम्हाला कळलं की एखाद्या माणसाला आजार झाला, एखादा माणूस संकटात सापडला, एखाद्या माणसावर संकट आलं, एखाद्या राष्ट्रावर संकट आलं, एखाद्या वादळाने माणसग्रस्त झाले. एक सोय करून घ्या, थांब आले म्हणून थांब ना म्हणून 10 मिनिटं काय केलं 12 सेकंद 12 सेकंद. आणि म्हणून क्षणोक्षणी हाच करावा विचार. तिथपर्यंत काय तुम्ही काही मार्गाने मदत करू शकता. एखादं पोरग परीक्षेला चाललं आणि तुमचं पाया पडलं, तुम्ही त्याला फक्त 2 शब्द सांगितले, अरे घाबरू नकोस, देव तुझ्या पाठीचे, चांगला पेपर लिही, तुझं कल्याण होईल. तुमच्या 2 वाक्याने काय होईल, त्याचा आत्मविश्वास वाढेल. आणि त्याचा आत्मविश्वास वाढला की पेपर पाहिला त्याला भीती वाटणार नाही. हळूहळू त्याच्या प्रश्नाचे उत्तर सापडतील, त्याला स्मरणशक्ती जागृत होईल, सुंदर पेपर लिहिल. का? फक्त तो तुमच्या पाया पडला आणि तुम्ही त्याला आशीर्वाद दिला. आशीर्वादाने जगामध्ये कधीच कोणाचं वाईट होत नाही. चांगले आशीर्वाद द्या. असं म्हणू नका का मीच उपाशी आहे, मग काय सांगू तुम्हाला, माझ्याच खायचे वांदे झाले. वांदे तुमचे असू दे ना, पण कोणाचं वाईट चितू नका. आपल्याकडे समाजामध्ये रीत उलटी चालली. माझ्या वाटोळ्याचं मला वाईट नाही वाटत, लोकांचं वाटोळ झाल्यावर मला आनंद वाटतो. का? कारण राक्षसी वृत्तीने जगण्याचा आमचा हा मार्ग, आम्हाला समाजामध्ये या मार्गाचे अनुयायी भेटतात, या मार्गाचे संघ भेटतो, या मार्गाचे साथीदार भेटतात, आणि मग कोणाच्या चांगल्यापेक्षा कोणाच्या वाईटात आपण समाधानी असतो. माझं वाटोळ झालं चालेल, पण त्याचं करायचं, या मार्गाने आपण जगतो. आणि त्याचं तर करतो जर आपले होऊन बसतं, आपण विचार करीत नाही, आपण त्याचं वाईट चितलं नसतं तर आपलं वाईट झालं नसतं. एक दृष्टांत गोष्ट रूपाने इतिहासामध्ये सांगितला जातो. एका गावामध्ये दुकानदार होता. आणि त्या गावात 2 दुकानं होती. आता 2 दुकानं गावात असल्या म्हणजे दोघांचं काय पटत नसतं. याला वाटतं की गिऱ्हाईक माझ्याकडे यावा, त्यालाही वाटतं की गिऱ्हाईक माझ्याकडे यावा. दोन्ही दुकानदारांनी एकमेकाला पाण्यात पाहायची सवय लागलेली असते. दोघांचा वाद विकोपाला जातो, दोघांचं द्वंद्व विकोपाला जातं, दोघं एकमेकाच्या वाईटावर असतात. अशाच गावात एक दुकानदार देवाचं भक्ती करत होता. देवाचं भजन करत, देव माझा कल्याण कर म्हणायचा, देवा माझं बरं कर, देवा मला कल्याण कर, देवा मला श्रीमंत कर, देवा मला मोठं व्हायचंय. एक दिवस त्याच्या भक्तीला देव पावला आणि देव त्याला प्रसन्न झाला. देव म्हणला, काय मागायचं माग. देवाला त्यांनी मागितलं, देव मला मोठं कर, देवा मला श्रीमंत कर, साऱ्या खातगावचं गिऱ्हाईक माझ्याकडे आलं पाहिजे, पण माझ्या 2 अटी म्हणला. हे करताना म्हणला दुसऱ्याला काही मदत होणार नाही, मीच मोठा होईल. आता देव देवच असतो. देवाने त्याला सांगितलं, तुला लागन ते भेटेल.
तू म्हणला ना मला लाख रुपये पाहिजे, तू लगेच लाख रुपये देतो. तू म्हणला ना माझी 4 तळाची माडी पाहिजे, लगेच 4 तळाची माडी देतो. तू म्हणला ना मला ताकद पाहिजे, तुला अशी ताकद देतो ना, गावात एवढी ताकद कोणला नाही. पण माझी एक अट आहे, देवाने सांगितलं अट आहे. काय अट आहे देवा? तुला जेवढं देईन त्याच्या दुप्पट तुझ्या दुश्मनाला देईन. आम्हाला असं कसं म्हणलं, मग माझी अट तशी म्हण. बघा बरं का, देव प्रसन्न झाला. आता देवाने सांगितलं तुझं कल्याण करतो, तुला काय मागायचं माग ना, म्हणलं सगळं जग माग. काय तुला तुला जी काय तुझ्या डोक्यात येईन तेवढं माग तू, मग तुला लगेच देतो. फक्त आठ काय, जो दुकानदार तुझ्या गावात दुसरा आहे त्याला तुझ्या दुप्पट देतो. आता माणसाची बुद्धी किती उरफाटी असते बघा. याला जेव्हा कळलं की माझ्या दुप्पट त्याला भेटायचंय, यांनी देवाला काय मागावा? देवा माझा एक डोळा घालव. अरे तू एवढी तपश्चर्या केली, एवढं भजन केलं आणि मला काय मागवत होतो म्हणतो माझा एक डोळा घालव. देव म्हणलं का रे असं काय करतो? देव म्हणला मग किती भारी आहे, माझा एक डोळा गेला, तू काय म्हणला तुझ्या दुश्मनाचे दुप्पट जाईल. मग माझा एक गेला त्याचे किती जाते? 2 जाते. म्हणजे काय होईल? आंधळा होईल. मग मी किती खुश होईल? किंवा आंधळा माझ्या एका डोळ्याची का व्हायला दिसतं का नाही? म्हणजे अशा आपण उरफाट्या खोपडीचे माणसं. आपल्याला हे कळत नाही की आपलं कल्याण व्हावं, आपलं काय कळतं? दुसऱ्याचं वाटोळं व्हावं. आणि म्हणजे त्यातून कोणता भजन नाही, कोणता देव सापडायचा तो मला. कष्टासाठी कुणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्ही चोरो, लोभासाठी कुणासही स्मरो, ऐसेच झाले जनी. आमच्या बुद्धीत स्वार्थ आला, आमची बुद्धी भ्रष्ट झाली. का? कारण आम्हाला देवदेव कळला नाही. देवाचं सानिध्य, देवाचं भजन, देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन, देवाचा उपवास, देवाचा यज्ञ, देवाची पूजा माणसाला पवित्र बनवते. आणि आम्ही फक्त नावापुरता देव धरला, बाकी आम्ही राक्षसाला लाजवतील असे कर्म करतो. आणि म्हणून तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये आमच्या समाजाला एक प्रवृत्तीबद्दल छेडतात. दुसऱ्याचे सुख पाहून जळणे, दुसऱ्याचे दुःख पाहून हसणे, दुसऱ्याचे संकट पाहून पळणे, ऐसेच झाले जनी. दुसऱ्याचं सुख पाहिलं का जळतो येऊ. त्याच्या घरात खायला आहे, माझ्या घरात खायला आहे. अरे नाही तर मग कष्ट कर ना, 2 रुपये वाचव, आण कर खा. किती विचित्र चाललंय समाजामध्ये. एकीकडे लोकांना कामाला माणसं भेटाना आणि एकीकडे काही माणसाला काम भेटाना. का बरं असं व्हायला लागलं? बाहेर गावचे लोक येऊन आपल्या गावात काम करून 2 रुपये घेऊन जातात ना, आपल्या गावाचे लोक खाऊन पिऊन आईस करतात. म्हणजे नाही कोण काम करायचं काय, मला काम करायला लागतो बघा बरं का. त्यांना जायला यायला 100 रुपयाचा हाशील लागत आहे. 100 रुपयाची गाडी करते, आपल्या गावात येते, काम करून जाते. आणि आपल्याला आपल्या गावात 2 रुपयाचं काम करायला काय लाज वाटायला लागली? मग करायचं कोणी? जागीरदारच्या अवलादी ना आमच्या. म्हणजे नाही 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 आम्ही नाही करणार. एकीकडे कामाला माणसं भेटाना आणि एकीकडे काही माणसं म्हणजे आम्हाला कामच नाही, कामच नाही. असं काय होतं? विचार चुकला की वळण चुकतं, वळण चुकलं की काम चुकतं. आज उपाशी राहायला जर कुणाला प्रसंग असेल, याचा अर्थ त्याला समाजामध्ये काही कळलं नाही असं त्याचा अर्थ होतो. आलो 5 मिनिटं समजा. हा 5 मिनिट थांबताना ना आलो मी, ते काय चाललं. कुणीही जबाबदारीने गोष्ट लक्षात घ्या. कुणीतरी येईन, आमचं कल्याण करीन, कोणता तरी देव स्वप्नात येईन आणि मला सुखी करील, आणि कुणीतरी मला भेटेल आणि 2 रुपये देईन. अशा आईत खाऊ वृत्तीने कुणीही स्वप्न पाहू नका. उलट स्वप्न पहा, मी आरामचं खाणार नाही, फुकटचं मला नको, कोणाचं नको,
मी कष्टाने जगेल, कष्टाने कमवीन, कष्टाने खाईन. बघा तुमच्यासारखा श्रीमंत जगात कोणी नाही. जो कष्टाने खातो त्याला शिळी भाकर सुद्धा गोड लागते, आणि जो हरामचं खातो त्याला गुलाबजामुन सुद्धा कडू लागत. मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय खायचं ते. पण या समाजामध्ये माणसाला आईत खाऊ बनवलं गेलं. आईत खाऊ. काय काय घरात तर बायका दिवसभर कष्ट करते, रोजानी कामाला जातात, संध्याकाळी घरी 200 रुपये 300 रुपये घेऊन येतात. यो मसोबा आहे येतो म्हणतो ती 100 मला काल काढ काढ तस काय याची इथं हप्ते गोळा करतोय. बाय म्हणले की नाही मग उद्यापासून कामाला जायचं. म्हणजे तिचं काम मग ती म्हणजे अहो मग कायचं काय, मग तुला सांगितलं ना कामाला जायचं असेल तर माझी एक आठ आहे, आले आले 100 रुपयाची नोट माझ्या हातात ठेव. म्हणजे आता मसोबा 100 रुपये घेऊन चालला, वरती 100 ज्यांना दिले ते तरी उजारलेत का? त्यांचे काय हाल चालले तुम्ही बघा ना, काय चाललं नीट बघा. म्हणजे तुम्ही 100 रुपये घेऊन कुठे जाणार आहे सगळ्या जगाला माहिती. मग तुम्ही ज्याच्या घरी 100 दिले त्याचं काय चाललंय? त्याचे हालत चाललेत ना. मग 100 कुठे गेले? शेवटी त्याचं काय झालं? खकाणं झालं ना. हे 100 वाचवले असते, तुमच्या पोराच्या शाळेचे दप्तर आले असते, पुस्तकं आली असते, वया आल्या असत्या. आणि मग लोकांना काय लागत आहे लाचार बनवायला तुम्हाला. म्हणले अमक्या जातीला शिक्षण फुकाट, अमक्या जातीला पुस्तकं फुकाट, अमक्या जातीला कपडे फुकट. मग याला वाटतं मग तुला फुकाट कपडे भेटायचे, मग ती 100 आणलं इकडं. म्हणजे ते फुकाट त्याला फसलं का? नाही, उलट ते 100तून उद्या 200 परवा 400. मग पाऊस पाण्याच्या दिवशी बाई कामाला नाही, मग यांनी काय केलं भांडे इक आमकं इक तमकं इक चट घेऊ म्हणले आता मुगाच्या तोडणी टायमाला येते पैसे तर भांडे घेऊ. अशा तर फट्या खोपड्या चालल्यात. आणि काय देवदेव करताना, काय पूजा करताना, काय भजन करताना, काय प्रवचन करता. अरे कुठेतरी एकदा आयुष्यामध्ये बदल करा. तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ. आता गेली बिचारी, राग झाली तिची. असे श्रीमंत गेले, सावकार गेले गावातले, सरपंच गेले गावातले, पुढारी गेले, फार बागायतदार गेले. काय झाली त्यांची? राखच झाली ना. का त्याच्यातून सोन्याचं धोरण निघला? उपयोग मौत चाली आहे आणि पैशावाला होता आणि त्याच्यातून सोन्याचं धोरण निघला. कोणी गेलं तर राखच होणार आहे. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि मग सावधान झालं ना, मग काय करा? हे शेवटचं वाक्य नीट ऐकून घ्या. आता सकाळी सकाळी खरं तरी इथं ऍक्सिडेंट झाला, 2-4 लोकांना लागलं, पडले, आले माझ्याकडं, काम चालू होय ना. तेवढ्यात फोन आला अजितचा. म्हणजे घोटाळा झाला व एक महाराज आला आणि ते महाराजाचा आता त्याचाच ऍक्सिडेंट झाला आणि तोच पडलाय. आता इथं कुणीच नाही म्हणले. आता काय करा? आता मग शेवटी अडीनडीला आपण आपलेच आहेत ना, आपण आपलेच अडीनडीला असतो. विचार केला व यांचं अडले, कुणी ऐन टायमाला भेटायचं नाही. बिचाऱ्यांनी मांडव घातला, इथं साऊंड सिस्टीम लावली आणि इथं कॅसेट लावायची म्हणल्यावर लोकांना कसं तरी जरा गुच्च गुच्च वाटन ना. म्हणून म्हणलं नाही भाऊ येतो, भाऊ काय अडचण नाही, येतो म्हणलं. आणि मग थोडासा विचार केला, समाज अडाणी असू द्या, समाज गरीब असू द्या, अशाच समाजाला ऐकायची गरज आहे की ज्याचं सुधारणा व्हायला पाहिजे. आता 4 माळकरी गोळा करून त्यांच्या पुढे भजन सांगितलं ते मला म्हणते तुला गाता येत नाही, तुला नीट पद म्हणता येत नाही आणि तू काय सांगतो आम्हाला. त्या 4 माणसांना ऐकायची गरज आहे की त्या 4 माणसांनी ऐकलं कमीत कमी संध्याकाळी नाही काय तर 100 तरी बायकोला नाही मागितली त्यांनी, तर ती बाया विचारी कमीत कमी म्हणून भाऊ खरं डॉक्टर साहेब तुमचं खरं कल्याण होईल, तुमच्यामुळे माझे 100 वाचले आजची. अशा लोकांकडे खरंच प्रबोधनाची गरज आहे. माणूस खूप चांगला असतो. जेव्हा लग्न झाले त्या टायमाला या नवरदेवाला जेव्हा दाखवायला आणि आता तेव्हा काय योगा असं म्हणायचं का मला तुला रोज 100 द्यावं लागते आणि रोज कामाला जाता होता. म्हणले अरे बघ आमच्या गावात किती मोठं गाडी घर आहे, याला घरकुलचं का भेटाना, दाखवायला फोटो बिटो काढून व्हॉट्सअपला टाकतो, म्हणतो किती भारी घर आहे. आणि मग जेव्हा ती बाया लग्न करून आणतो मग वर्षांनी कळत तिला येतो साऱ्या दुनियाचा नालायक निघला. मग आता काय करणार, सोडता येई ना. त्या बायाला इज्जतीचा प्रश्न आहे. तिच्या आईबापांनी सांगितलं जिथं दिलं तिथं तुझ्या आता राग होणार आहे. ती बिचारी मागं जाईन आणि पुढं व्हायना. तिला बिचारीला आयुष्यभर हाला पेष्टा सहन करायची वेळ आली का? कारण विचार न करता केलेलं कर्म माणसाचं खड्ड्यात घालतं, वाटोळं करतं. आणि म्हणून शेवटचं चरण या अभंगाचं फार महत्वाचं आहे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाचे.
तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धोरे भरोनी राहो. संत समागमी संतांची संग करा, संतांचा समागम करा. बघा काय शब्द वापरला तुकाराम महाराजांनी. नुसते आपले फोटो लावायचे पूजायचे, इथं फोटो ठेवला, या आईबाईला आयुष्यात ज्यांनी जीव लावला त्याला अधिकार आहे याला नामराम घालायचा, नमस्कार करायचा. ज्यांनी याला घोडा लावला असेल त्यांनी येऊ बी नाही, नाही तिला तुम्हाला माहित नाही माणूस गेल्यानंतर लई ताकद वाढायची त्याची. जिवंतपणी जे दुर्बल असतो गेल्यानंतर त्याची इतकी ताकद कोणला नसते. बरं सपनात येऊन जर तुमचा कार्यक्रम केला ना तर तुम्हाला भीती वाटेल, किती राक्षस असू द्या, किती टाकू द्या अक्कबाई डोक्यामध्ये, पण त्याला एकदा थरथर कापायला लागेल. वेपतूच्या शरीरे मे रोम हर्षाच जायते गांडीवम संस्कृते सत्तात मुखचे व परिशुष्यते सिदंती मम गात्रानी मुखचे व परिशुष्यते न शक्नो अवस्था तू नोपतुचते मना. थरथर कापताना झोपात घाबरट सुटून निम्म्याराची येतात, बीपी चेक करा म्हणतात का. कारण आपण हिला जर आयुष्यात त्रास दिला असेल तर तिचा त्रास काय होणार आहे हे ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांना कळणार आहे. ज्यांनी ज्यांनी जीव लावला असेल ती बिचारी आईबाईला आशीर्वाद देईन, खरंच भाऊ मी गेले लवकर पण मला हे बिचारीनी पाणी पाजलं, मला बिचारीने औषध दिलं, मला बिचारीनी 2 घास खाऊ घातले. मग त्या 2 घासांनी मी 2 वर्ष नाही जगले, पण कमीत कमी 2 मिनिटं का व्हायना माझ्या जीवाला समाधान मिळालं. 2 मिनिटं का व्हायना मी सुखात जगू शकले. एवढ्या दुःखात 2 मिनिटाचं सुख देताना जर त्यांनी प्रयत्न केला असेल त्याला अधिकार आहे. या पाया पाडायचा आणि फोटोला हार घालायचा, नाही तर काय करायचं काहीच नाही. ऐन टायमाला यायचं म्हणायचं बघा 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 मी किती जीव लावला, मी किती भारी, मी किती चांगलं. तुमच्या तोंडातून तुमची स्तुती करणारा माणूस कधीच जगामध्ये लोकाला सुखी करत नाही. ते नुसतं बोलवच्चन असतं आपलं, बस बोलणं. करताना माणसं चुकतात आणि मग बोलताना माणसं दाखवतात की आम्ही किती चांगले. याने जगात कधीच माणसाचं कल्याण होत नाही. म्हणून सांगितलं संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. आता हे 2 वाक्य कसे सांभाळायचे नीट ऐकून घ्या. संत सांगतात तसं वागा, संत जसे वागले तसे वागा. कोणाचं वाईट करू नका, कोणाचं वाईट चितू नका, वाईट व्यसन करू नका, वाईट गोष्टी करू नका. व्यसन करायचं असेल तर भजनाचा नाद धरा. भजन करायचे असतील तर लय चहा पेत जा. लय भजन रात्री जागून करायचं असेल तर चहा पेत जा. नाही तर काय एककडे भजन चालून दुसरीकडे तो फोन करतो, ते म्हणतो 4-5 बिड्याचे कट्टल घेऊन ये गावातून. म्हणजे बघा बरं का, इकडे भजन चालू आणि इकडे बिडे फुकायचं, मग मला रातभर जागायचं. असे भजन करू नका. कोणी सांगितलं तुम्हाला भजन केल्यानंतर माणसाचं कल्याण होतं? नाही. उलट एखाद्याचं वाटोळं झालं तर आपण काय म्हणतो याचं काय झालं, भजन झालं. बरोबर का. असे भजन करू नका, नका करू, काय फरक पडत नाही. देवाचं नाव घ्या पण पवित्र मुखाने घ्या, पवित्र अंतःकरणाने घ्या, पवित्र भावनेने घ्या. आणि म्हणून